तुमचा मुलगा रागीट आहे, तापट आहे, तर ही माहिती तुमच्यासाठी. मी आहे डॉक्टर चंद्रशेखर हेंगळे. मी सायकॅट्रिस्ट म्हणजे मनोविकार तज्ज्ञ आहे. मिरज येथे प्रॅक्टिस करत आहे. तर मी मगाशी म्हटलं की काही मुलं ही रागीट असतात, तापट असतात, खोटं बोलत असतात आणि त्यांना काही नियम पाळण्यास त्यांना आवडत नाही. क्रुएल्टी म्हणजे काय म्हणू शकतो आपण की लहान मुलं ते खोड्या काढतात, मांजराच्या खोड्या काढ, कुत्र्याच्या खोड्या काढ, त्यांना दगडं मार, अशा पद्धतीनं ते वागत असतात. काही मुलांच्यामध्ये म्हणजे इम्पल्सिव्हिटी असते. म्हणजे काय असतं की ते राग आला की वस्तू फेक, आपट असं पण करत असतात. स्वतःचं डोकं आपटून घेणे किंवा दुसऱ्याला मारहाण करणे, अशी पण काही मुलं ही वागत असतात. आणि शाळेतून तक्रारी असतात, म्हणजे स्कूलमध्ये तर तक्रारी आहेत, म्हणजे आणि पालकांच्या पण तक्रारी आहेत. अशी जर मुलं असतील तर हे लाँग टर्ममध्ये जर बघितलं तर आत्ता लहान मुलांच्यामध्ये कंडक्ट डिसऑर्डर किंवा ऑपोजिशनल डिफाईंड डिसऑर्डर म्हणतो. तर भविष्यामध्येही हळूहळू मुलांना जर आपण वेळीच कंट्रोल नाही केलं तर मोठेपणी त्यांना वेगळे मानसिक आजार जसे की बायपोलर मूड डिसऑर्डर किंवा हीच मुलं अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डरकडे जाऊ शकतात. म्हणजे काय की हे खोटं बोलतात, चोरी करतात, गुन्हेगारी प्रवृत्ती त्यांच्यामध्ये वाढायला लागते, पोलीस केसेस होतात. 1-2 ठिकाणी म्हणजे हाफ मर्डरचे केसेस पण त्यांच्यावर पडू शकते. म्हणजे आपण जर बघितलं तर लहानपणी ही लक्षणं हळूहळू त्या मुलांच्यामध्ये दिसत असतात आणि जर आपण वेळीच कंट्रोल केलं नाही आणि पालकांनी जर लक्ष दिलं नाही तर मोठेपणी त्याला मानसिक आजार तर होऊ शकतातच, पण ह्याशिवाय समाजामधल्या ज्या काही समाजाने ॲक्सेप्ट न करणाऱ्या गोष्टी पण त्याच्याकडून घडू शकतात. आणि यासाठी आपण जरूर पालक म्हणून, टीचर म्हणून, शिक्षक म्हणून असं काही घडत असेल तर आपण अलर्ट व्हावं आणि योग्य तज्ज्ञ डॉक्टरांकडून, सायकॉलॉजिस्टकडून किंवा काउन्सिलरकडून मदत घ्यावी.